प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आजच्या या संदेशामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करीतो. प्रियानो, परमेश्वर खूप चांगला आणि उत्तम आणि अनुग्रह आणि अभिषेक करणारा देव आहे. कारण तो परमेश्वर तो मानवाकडे पाहतो, मानवाचं ऐकतो, तो तुमच्यावर प्रीती करतो. त्याचा कान तुमच्या प्रार्थनेकडं आणि त्याचा डोळा तुमच्या आणि माझ्याकडं लागून राहिलेला आहे. प्रियानो, आजच्या या संदेशामध्ये आज आपण विशेष करून काळजीपूर्वक पाहणार आहोत की कोणत्या गोष्टी प्रियानो आमच्या आत्मिक आणि आर्थिक आशीर्वादाला तटवतात किंवा विलंब करतात. प्रियानो, परमेश्वर आपल्याला सदैव देण्यासाठी तो तयार आहे. परमेश्वर प्रार्थना ऐकून उत्तर देणारा देव आहे आणि म्हणूनच परमेश्वरानं आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात यासाठी पाठवला की प्रियानो, त्या ख्रिस्ताच्या ठायी प्रत्येक गोष्ट आम्हाला प्राप्त व्हावी. पापांची क्षमा असेल, तारण, जीवन आणि तुमच्या आणि माझ्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा तो पुरवठा करणारा येशू आहे. कारण शास्त्र सांगतं की प्रियानो, संतोषानं केलेली भक्ती मोठा लाभ आहे. जेव्हा आपण परमेश्वराची भक्ती करतो, परमेश्वर ख्रिस्ताच्या ठायी आमच्या सर्व गरजा पूर्ण करतो. फिलिप्पीकराच्या पत्रात 4:4 मध्ये म्हटलेलं आहे की सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. आपली सर्व मागणी आभारा प्रदर्शनासहित देवाला कळवा, म्हणजे तो परमेश्वर ख्रिस्ताच्या ठायी असलेली प्रत्येक गोष्ट आम्हाला पूर्ण करेल. होय प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त पुरवठा करणारा देव आहे. तो जे आम्हाला पुरवठा करतो त्याचा तो सांभाळ करतो, संरक्षण देतो. परंतु आज अनेक गोष्टी प्रियानो आम्हाला प्राप्त होऊनही ते टिकत नाहीत, किंवा अनेक गोष्टी परमेश्वर देऊ इच्छितो पण त्या आमच्यापर्यंत प्राप्त व्हायला विलंब होतं. याचं कारण आज महत्त्वाच्या 3 गोष्टी आज तुम्ही प्रामुख्यानं या पवित्र शास्त्रातून आपण शिकणार आहोत. आजचा संदेश प्रियानो 3 गोष्टीवर विशेष आपण पवित्र शास्त्रातून पाहू की पहिली गोष्ट की प्रियानो आळस, दुसरी गोष्ट चिंता आणि तिसरी गोष्ट अज्ञान. प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये शलोमोनानं 31 नीतिसूत्र लिहिली. यामध्ये जे 6वं नीतिसूत्र आहे त्यातले 6 ते 11 पर्यंत काही वचनावर आज आपण विशेष मनन करूया. आपण आपलं पवित्र शास्त्र समोर घेऊन, पवित्र शास्त्र उघडून त्यातलं नीतिसूत्र 6वे नीतिसूत्र आणि 6 पासून 11 पर्यंत ही वचनं आज विशेष करून मी आपणासाठी वाचतो. आपण देखील शास्त्रामध्ये पहा, देवाचा संदेश ऐका. देव या वचनाचं रहस्य नक्की तुम्हाला प्रगट करेल आणि मग जेव्हा तुम्ही ही वचनं ऐकून त्याप्रमाणे आपल्या उणिवा जेव्हा ओळखून घ्याल, तेव्हा परमेश्वर नक्की आम्हाला नवीन असं बनवेल. नीतिसूत्र 6 ते 11. अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपती नसता ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेवते. अरे आळशा, तू किती वेळ निसशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुकली खातो, आणखी हात उराशी धरून जरा निसतो, असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील. पहा प्रियानो, आपल्याला मराठीमध्ये मन माहीत आहे की आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे. आणि जेव्हा आजचं काम आम्ही उद्यावर टाकतो किंवा जी गोष्ट आज आम्हाला करायला हवी ती करायला आम्ही घेत नाही, तेव्हा प्रियानो ती गोष्ट तशीच तटून राहते. आणि मग ते स्वतःचं काम असेल, प्रभूचं काम असेल किंवा इतरांची आम्ही कामं करण्याबाबत असेल, प्रार्थना करण्याचं काम असेल, सुवार्ता सांगण्याचं काम असेल, एकमेकाला भेटण्याचं
जी जबाबदारी असेल, ज्या ज्या कामामध्ये आम्ही आळस करतो प्रियानो, त्या आळशीपणामुळे त्या गोष्टी प्रियानो त्या 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 वेळेत घडत नाहीत. आणि म्हणून आज शलोमोन राजानं नीतिसूत्र 6 मध्ये मुंगी पासून आम्हाला शिकण्यासाठी हा बोध केलेला आहे की प्रियानो, शलोमोन राजा म्हणतो, अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचं वर्तन पाहून शहाणा हो. परमेश्वराने या भूतलावर मानव आपल्या प्रतिरूपाचा निर्माण केला, आपल्याशी सदृश्य निर्माण केला. परंतु प्रियानो, परमेश्वरानं जी ही जीवसृष्टी निर्माण केली, छोटे छोटे जीव, मोठे मोठे प्राणी, आकाशात संचार करणारे पक्षी, हे कशासाठी निर्माण केलं प्रियानो? ते फक्त आपलं खाद्य असं नाहीये, ते फक्त आपली ओझी वाहण्यासाठी हे प्राणी नाही आहेत. तर प्रियानो, अनेक छोट्या छोट्या कीटकांपासून, छोट्या पक्ष्यांपासून, प्राण्यांपासून आम्हाला परमेश्वर बोध करत असतो. आणि म्हणून मुंगी ही, शास्त्र सांगते, एक अशक्त असं हा प्रियानो ही मुंगी आहे. परंतु शलोमोन राजानं जेव्हा बारकाईनं या मुंगीच्या बाबत प्रियानो निरीक्षण करून या शास्त्रामध्ये महत्त्वाची गोष्ट आम्हाला नमूद केलेली आहे की जे लोक आळशी आहेत त्यांच्यासाठी तो बोध करताना म्हणतो, अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचं वर्तन पाहून शहाणा हो. आपल्या घरातील लोक, आपल्या शाळेतील शिक्षक किंवा अनेक लोक आपल्याला नेहमी बोध करत असतात, बघ तो कसा आहे, बघ ती कशी आहे, त्याच्याकडून शिक, ह्याच्याकडून शिक. प्रियानो, परंतु आज मला तर वाटतं कुणाकडून काय शिकायचं हे सगळं कठीण होऊन बसलेलं आहे. कारण अनेक माणसामध्ये अनेक सद्गुण, अनेक दुर्गुण आहेत. पण पवित्र शास्त्रातून आपण अनेक लोकांपासून अनेक गोष्टी शिकण्यापेक्षा ज्या परमेश्वरानं एक मुंगी जी बनवलेली आहे प्रियानो, मुंगीकडून आपण जर शिकलं तर पुष्कळ आहे. काय शिकायचं? तिचं वर्तन, तिचं वर्तन पाहून शहाणा हो. प्रियानो, मनुष्याला आळस गाठतो आणि आळसानं मनुष्य प्रियानो चाल ढकल करत राहतो. आणि म्हणून आज मी देवाचा सेवक या पवित्र शास्त्रातून, या वचनाकडून तुम्हाला सांगत आहे की जी कामं तुमची अपूर्ण आहेत, ज्या गोष्टी अजून तुम्ही प्राप्त करून घेतलेल्या नाही, त्याला मूलभूत आणि मुख्य कारण कदाचित तुमचा आळस असेल. आणि म्हणून प्रियानो, आपण जेव्हा या आळसातून बाहेर पडतो, या आळशी स्वभावातून जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा प्रियानो आपण शास्त्रात लिहिल्याप्रमाणे की आमचे पाय हरणासारखे चपळ बनतात. आणि म्हणून आज मी देवाचा सेवक परमेश्वराच्या वचनातून तुम्हाला बोध करत आहे. आज परमेश्वर तुम्हाला सांगत आहे, जी कोणी प्रार्थना करायला आळस करत असाल, शास्त्र वाचायला आळस करत असाल, मंडळीत जायला आळस करत असाल, अनेक आजारी लोकांना भेटण्यासाठी आळस करत असाल, इतरांशी फोनद्वारे संवाद करून त्यांची विचारपूस करायला आळस करत असाल, तर आज एक नवा निर्णय घेऊया की प्रियानो, आपण मुंगीकडून, तिच्या वर्तनाकडून शिकून आपण शहाणा होऊया. कसं आहे ती? तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपती नसता ती उन्हाळ्यात आपलं अन्न मिळवते आणि आपल्या कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेवते. पहा प्रियानो, मुंगी ही कशी आहे? आळशी नाही आहे. आपण कधी बघितलंय का मुंगी बरेच वेळ एकाच जागी थांबून आहे? माझ्या प्रियानो, उन्हाळ्यात ती आपलं अन्न मिळवते, कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेवते. आणि म्हणून शलोमोन राजा या शास्त्रातल्या वचनाद्वारे आज आम्हाला बोध करत आहे की प्रियानो, आज आमचं जे आळशी वर्तन आहे, आज जे तुम्ही ज्या गोष्टी अर्धवट सोडून दिलेल्या आहात किंवा ज्या गोष्टी तुम्ही करण्यासाठी आळस करत आहात, आज मी देवाच्या वचनातून तुम्हाला सांगू इच्छितो की नीतिसूत्र 6 मधून हा बोध घेऊया. आणि तो बोध कुणाकडून आहे? मुंगीकडून आहे. शलोमोन राजा काय म्हणतो? अरे आळशा, मुंगीकडे जा आणि तिचं वर्तन पाहून शहाणा हो. पहा त्या मुंग्यांचं वर्तन, की ते उन्हाळ्यात आपलं अन्न जमा करतात आणि ते कापणीच्या दिवसात
आपले भक्ष्य साठवून ठेवतात, जमा करून ठेवतात. माझ्या प्रियानो, आज काय आपण आपल्या परिवारासाठी कष्ट करत आहात काय? मुलांनो आईवडिलांसाठी, आईवडिलांनो मुलांसाठी आपण कोणत्या गोष्टीमध्ये प्रियानो कष्ट करत आहोत? कोणत्या गोष्टी आपण करत आहोत? बऱ्याच गोष्टी कदाचित तुम्हाला आरामशीर मिळत असतील, पण प्रियानो, आम्हाला जेव्हा गोष्टी आपण गतिमान होऊन, आपण कष्ट करून, आपण धावून पळून जेव्हा प्राप्त करून घेतो, तर त्याच्यामध्ये एक आनंद, आशीर्वाद आणि प्रियानो समाधान असतं. आणि म्हणून आज त्या आळसातून बाहेर पडायचं असेल तर प्रियानो, मुंगीकडं पाहून, तिचं वर्तन पाहून आम्ही शहाणं व्हायला पाहिजे. आणि म्हणून तो पुढं म्हणतो 9व्या वचनात, अरे आळशा, तू किती वेळ निसशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुकली खातो, आणखी हात वराशी धरून निसतो. असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठेल. प्रियानो, पुष्कळदा आपण ठरवतो उद्या सकाळी मला फिरायला जायचं आहे. आपण अलार्म लावतो आणि परत तो झाली बेल की आम्ही परत दाबतो. आणि प्रियानो, कधी उजडलं हेच आमच्या लक्षात येत नाही. मग अभ्यास करण्यासाठी असेल, प्रार्थना करण्यासाठी लावलेला अलार्म असेल, सकाळी लवकर उठून कुठं जाण्याविषयी असेल, तर पुष्कळदा प्रियानो आम्ही काय करतो? आम्ही आपल्या शरीराला प्रियानो तसंच त्या बिछाण्यामध्ये दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग याचा परिणाम काय होतो की असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठेल. पवित्र शास्त्रात लिहिलेले आहे की प्रियानो, कष्ट केल्यानं मनुष्य धनवान होतो, परंतु आळस मनुष्याला दारिद्र्यामध्ये लोटतो. आज तुम्ही जे काम करण्याचा निश्चय केलेला आहे, आज जी गोष्ट तुम्ही करण्याचा निश्चय केलेला आहे, त्यामध्ये आळस करू नका. तो येऊन मला मदत करेल, तो येऊन मग सुरुवात करेल, मग मी करेन. नाही प्रियानो, अभ्यासाविषयी असेल, विद्यार्थ्यांनो आळस करू नका. सेवेसाठी असेल, सेवकऱ्यांनो आळस करू नका. शब्दातला जाण्याविषयी असेल, आळस करू नका. प्रियानो, प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वरानं आशीर्वाद ठेवलेला आहे. आणि जर आम्ही आळशी बनू तर प्रियानो, आमच्या ज्या गोष्टी ज्या परमेश्वरापासून मिळतात ते मिळणार नाही. शेतकऱ्यानं प्रियानो जर आळस केला, त्यानं जमीनच नांगरली नाही, जमिनीमध्ये कोणतंही पीक घेतलं नाही, तर त्याला उत्पन्न मिळेल का? हंगामाच्या दिवसात त्याच्या हाती धान्य लागेल का? त्याचं खळं भरलं जाईल का? त्याचं कोटरा समृद्ध होईल का? कदापिच नाही. आणि म्हणून प्रियानो, आळस हा माणसाला दरोडेखोराप्रमाणे गाठतो. आणि म्हणून पहिला जो मुख्य बोध हा आहे की आम्ही आळसातून बाहेर पडणं. त्यासाठी मुंगी हा छोटासा कीटक परमेश्वराच्या वचनातून आमच्या समोर एक बोध म्हणून ठेवलेला आहे. आम्ही मुंगीचं वर्तन पाहून शहाणं होणं, तिचं वर्तन पाहून शहाणं होणं फार गरजेचं आहे. पहा, मुंग्या किती अशक्त आहेत, पण प्रत्येक वेळेला ते अन्नाचे कण असतील किंवा जी काय आहे ते प्रियानो आपल्या उचलून घेतात आणि ते प्रवास पुढं करत राहतात. माझ्या प्रियानो, आज लोकांना आळसानं गाठलेलं आहे आणि आळस माणसाचा शत्रू बनत आहे. आळसामुळे मनुष्य प्रियानो अनेक गोष्टी त्याच्यापासून, त्याला प्राप्त होण्यापासून विलंब लागत आहे. शास्त्र सांगतं की परमेश्वर विलंब करत नाही. प्रियानो, आम्ही प्रार्थना करायला आळस केला म्हणून उत्तर मिळत नाही. आम्ही भक्ती करायला आळस करतो म्हणून त्या भक्तीचा आनंद आणि अभिषेक प्राप्त होत नाही. पुष्कळदा तुम्ही प्रियानो शब्दात पाळत नाही म्हणून देवाची आज्ञा तुम्हाला आशीर्वाद देत नाही. जर तुम्ही बायबल वाचण्यास आळस करणार नाही, प्रार्थना करण्यास, भक्तीला जाण्यास, कष्ट करण्यास किंवा जी काही तुमची जबाबदारी आहे प्रियानो, ती आम्ही प्रियानो त्याला महत्त्व देऊन करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपली पहिली दृष्टी ही मुंगीकडे लावणं फार महत्त्वाचं आहे की मुंगीचं वर्तन पाहून शहाणं होणं आणि आळसातून बाहेर पडणं फार महत्त्वाचं आहे. प्रियानो, यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे
की स्तोत्रसंहिता 121 मध्ये दावीद राजा म्हणतो की मी माझी दृष्टी कुठं लावतो. आज आळसातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही आपली दृष्टी त्या मुंगीकडे लावा. दुसरी दृष्टी आपली स्तोत्रसंहिता 121 दावीद राजा म्हणतो मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकात झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तू डुडकी घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्य व रात्री चंद्र तुला बाधा करणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वर तुझे येणे जाणे आतापासून सर्व काळ सुरक्षित करेल. दावीद राजा एक प्रश्न विचारताय की मी माझी दृष्टी पर्वतांकडे लावतो, पण मला सहाय्य कोठून येईल. आज कदाचित हा तुमचा प्रश्न असेल की मी माझी दृष्टी इकडे लावू नये, तिकडे लावू नये, ह्याच्याकडे लावू नये, त्याच्याकडे लावू नये. मला तो मदत करील काय, मला ती मदत करील काय. पण आज मी देवाचा सेवक सांगतो, दाविदानं हा प्रश्न स्वतःला विचारला की मी माझी दृष्टी पर्वतांकडे लावतो, पण मला सहाय्य कोठून येईल. पण देवाच्या आत्म्यानं त्याला लगेच उत्तर दिलं. तो म्हणतो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येईल. प्रियानो, आज तुम्ही आपली दृष्टी कुणाकडे लावलेला आहे? मदतीसाठी, सहाय्यासाठी, आरोग्यासाठी, तारणासाठी, शांतीसाठी, जग आणि जगाकडं अजिबात लावू नका प्रियानो. बायबल सांगतं जग आणि जगातल्या गोष्टी या नाहीशा होत आहेत. जो जगावर प्रीती करतो त्याच्यासाठी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची पुशरकी ही जगापासून आहेत, पित्यापासून आहेत. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत चाललेली आहे, परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. आज प्रियानो, जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, प्रार्थनेचं उत्तर हवं आहे, घर बांधायचं आहे, मुलांचे विवाह करायचा आहे, नोकरी हवी आहे, स्वास्थ्य हवं आहे. देवाचं वचन काय सांगतं की जो परमेश्वर दाविदाच्या मुखानं स्तोत्र 121 मध्ये बोलला की आम्ही आमची दृष्टी प्रियानो मानवाकडं, पर्वतांकडं, वस्तू आणि वास्तूकडे न लावता, काही लोक एकसारखं एखाद्या गोष्टीकडे बघत राहतात. माझ्या प्रियानो, ती हातची कृती आहे. मनुष्याच्या हातून बनवलेल्या आकृतीपासून, त्याच्या त्या कृतीपासून तुम्हाला काही लाभ होणार नाही. मग भलं एखादा इमारत असेल, भलं एखादं वास्तू असेल, वस्तू असेल किंवा कुठली गोष्ट, आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे की प्रियानो, जो परमेश्वर आहे, जो आकाशातून पाऊस देतो आणि जमिनीतून पीक येतं, जो आकाशातून आम्हाला सूर्य देतो आणि आम्ही प्रकाशमान होतो, तो परमेश्वर आम्हाला वरून देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आपली दृष्टी जगातल्या इकडे तिकडे गोष्टीकडे न लावता माझ्या प्रियानो परमेश्वराकडे लावा. माझ्या प्रियानो, जेव्हा योहान येशू ख्रिस्ताकडं त्यानं पाहिलं आणि येशू ख्रिस्त येत असताना तो आपल्या शिष्यांना म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रियानो, जेव्हा योहानानं आपली दृष्टी येशू ख्रिस्ताकडे लावली तेव्हा येशू ख्रिस्तामध्ये प्रियानो योहानाला जगाचं पाप हरण करणारा हा कोकरा आहे हे त्याच्या आत्म्यामध्ये त्याला समजून आलं. आणि सत्य त्यानं आपल्या शिष्यांना सांगितलं. कारण प्रियानो, जेव्हा योहानाने येशूकडे पाहिलं, माझ्या प्रियानो, त्याला समजून आलं की हा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. माझ्या प्रियानो, आज आम्ही दृष्टी कुणाकडे लावलेली आहे? प्रियानो, तुम्ही दृष्टी कुणाकडे लावलेली आहे? आपली दृष्टी परमेश्वराकडे लावा. आपली दृष्टी ज्या परमेश्वराने जगावर प्रीती केली आणि तारणारा येशू या जगात पाठवला, माझ्या प्रियानो, त्या येशूकडे दृष्टी लावा. तो आंधळा फक्त कानानं ऐकलं की येशू इथून जात आहे. प्रियानो, त्यानं येशू दिसला नाही, परंतु प्रियानो, तो विश्वासाचा शब्द की येशू इथून जात आहे आणि येशू आरोग्य देणारा, येशू डोळे उघडणारा देव आहे. प्रियानो, त्यानं येशूला हाक मारली आणि म्हणाला, प्रभू माझे नेत्र उघड. माझ्या प्रियानो, येशू थांबला आणि येशूने त्याला आरोग्य दिलं. माझ्या प्रियानो, आज पवित्र शास्त्रामध्ये
येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटलेलं आहे की प्रियानो, मत्तई कृषी वर्तमानमध्ये की आम्ही आपली, माझ्या प्रियानो, जी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की चिंतेच्या बाबतीमध्ये, मत्तई 6:25 पासून, यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी आपण काय पांघरावे, अशी काळजी करू नका. अन्नापेक्षा जीव, वस्त्रापेक्षा शरीर विशेष आहे का नाही. आकाशातील पाखरे लक्षपूर्वक पहा, ती पेरीत नाहीत, कापीत नाहीत व कोठारात साठवीत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यास खाव्यास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. काळजी करून आपल्या आयुष्याचे दोरे हातभर वाढवाव्यास तुम्हातील कोण समर्थ आहे. तसेच वस्त्राविषयी का काळजी करता. रानातील भूकमध्ये कशी वाढतात हे लक्षात आणा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत, तरी तुम्हाला सांगतो, शलोमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातला एकसारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरायचे म्हणत काळजी करत बसू नका. प्रेज द लॉर्ड. कारण ही सर्व मिळास विदेशी लोक खटपट करतात. या सर्वांची गरज तुम्हास आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी, आयुष्य कमी करण्यापेक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आम्हाला आकाशातल्या पाखरांकडे पाहायला शिकवलं आहे. प्रभू काय म्हणतो, आकाशातील पाखरे पहा, काळजीपूर्वक पहा म्हणतो. ती पेरीत नाहीत, कापणी करत नाहीत, कोठारात साठवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यास खावयास देतो. प्रेरणा, या दिवसामध्ये कदाचित तुम्ही काळजी करत असाल, काय खावं, काय प्यावं. पण आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. जर आपल्यातून आळस निघून जायचं असेल तर मुंगीकडे पहा, तिचं वर्तन पाहून शहाणा व्हा. जर चिंतेतून मुक्त व्हायचं असेल तर आकाशातली पाखरांकडे पहा, की ती पेरीत नाहीत, कापणी करत नाहीत, कोठारात साठवत नाही, पण स्वर्गीय पिता त्याच खावयास देतो. माझ्या प्रियानो, तिसरी महत्त्वाची गोष्ट होशे 4:6 मध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वर की अज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. आणि म्हणून प्रियानो, आज पहिली गोष्ट आळस, यामुळे मनुष्य प्रियानो स्वतःची प्रगती करत नाही आणि अनेक लाभाच्या गोष्टीपासून तो दूर राहतो. दुसरी गोष्ट चिंता माणसाला दबावत आहे. तिसरी गोष्ट अज्ञान, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. आणि म्हणून शलोमोन राजा म्हटलेलं आहे नीतिसूत्र 1 मध्ये सुरुवात करताना, ज्ञान व शिक्षण हे संबोधण्यात यावं, बोधमय वचनांचं परीक्षण करण्यात यावं. माझ्या प्रियानो, अज्ञानाच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. जे तुम्हाला चुकीचे मार्गदर्शन, चुकीच्या गोष्टी सांगता ते ऐकून ते करू नका, तर ज्ञानानं भरले जा. बायबलमध्ये पाऊलाचं एपिस्करास पत्र, आणि याच्यामध्ये पाऊल मंडळीला लिहिताना तो म्हणतो की प्रियानो, पाऊलाचे एपिस्करास पत्र 5वा अध्याय 15 पासून, तुम्ही अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या. संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट आहेत. तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे. तर आत्म्याने पूर्ण होऊन स्तोत्रे, गीते व आत्मिक प्रबंध एकमेकास म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायनवादन करा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याचे उपकार स्मरण करा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. प्रियानो, आजचा हा संदेश परमेश्वरानं तुम्हाला बोध असा दिलेला आहे की प्रियानो, आपण आळसातून बाहेर पडणं, आपण चिंतेतून बाहेर पडणं, अज्ञानातून बाहेर पडणं हे हिताचं आहे. आणि म्हणून शलोमोन राजानं 6व्या नीतिसूत्रात जो आम्हाला बोध केला आहे की अरे आळश्या, मुंगीकडे जा आणि तिचं वर्तन पाहून शहाणा हो. मुंगी अशक्त आहे, परंतु प्रियानो ती नेहमी कार्यरत राहते. आणि जेव्हा आम्ही तिचं वर्तन पाहून शहाणा होतो, त्या प्रियानो आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये दक्ष राहाल, यशपदरी मिळेल. कामामध्ये कष्ट करत राहाल आणि तुम्हाला परमेश्वर सहाय्य करेल. प्रार्थनेमध्ये, भक्तीमध्ये, शब्दात पाहण्यामध्ये आळस करणार नाही, तर परमेश्वर तुमच्याबरोबर अनुग्रह करून तो तुमच्याबरोबर राहील. आणि प्रियानो, जो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः मला उदाहरण देऊन बोध केला आहे की आकाशातल्या पाखरांकडे पहा. प्रियानो, आज आपण कुणाकडे पाहत आहोत. प्रियानो, का काळजी करत आहात? अन्नाविषयी, वस्त्राविषयी, पाखरांकडे पहा. आणि प्रियानो, त्या स्वर्गीय पित्याला
प्रार्थना करा. कारण आपल्याला त्यानं हेच शिकवलं प्रभूनं, की जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा हेच म्हणा की हे आमच्या स्वर्गीय बापा, आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि प्रियानो, आज जर तुम्ही त्याच्याकडे दृष्टी लावाल तर तो परमेश्वर, जो आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, प्रियानो, तो तुम्हाला सहाय्य करेल. कारण इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही आणि तो डुलके घेत नाही. देवबाप करो, परमेश्वर तुम्हाला आळसातून, चिंतेतून आणि अज्ञानातून बाहेर काढून परमेश्वर तुम्हाला तुमचं वर्तन सुधारण्यास, आळशी नव्हे तर गतिमान करण्यास परमेश्वर सहाय्य करो. चिंता नाही तर प्रियानो परमेश्वर भार टाकण्यास, अज्ञान नव्हे तर ज्ञानानं भरण्यास परमेश्वर तुमचं सहाय्य करो. या आपण प्रार्थना करू. परमथोर परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, येशूच्या प्रिय नामात मी तुझा आभार मानितो, जो हा शास्त्रबोध प्रियजनाने ऐकला आहे. या सर्वांसाठी हे स्वर्गीय पित्या येशूच्या नावात मी प्रार्थना करतो की प्रत्येकानं परमेश्वर देवा आपलं वर्तन सुधारावं आणि प्रभू आळसातून बाहेर पडावं. संत गतीने नाही तर गतिमान त्यांचं जीवन जगावं. प्रार्थना करण्यासाठी, सुवार्ता सांगण्यासाठी, सेवा करण्यासाठी, व्यवसाय, नोकरीमध्ये ज्या गोष्टी त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत, आजच्या उद्यावर न टाकता परमेश्वर त्यांनी आळस झटकारून द्यावा, सोडून द्यावा आणि प्रभू त्यांनी चपळ बनावं म्हणून यांचं सहाय्य कर. जे अज्ञानामध्ये आहेत, माझ्या येशू मी प्रार्थना करतो, त्यांना तुझ्या ज्ञानानं भर माझ्या परमेश्वरा. प्रभू येशू मी प्रार्थना करतो, जी चिंता करत आहेत, काळजी करत आहेत, येशूच्या नावात ती काळजी निघून जाऊ दे आणि परमेश्वरा तू त्यांचा भार व्हा, सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देवबाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.